आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, जे खरं तर संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत। धनुभाऊ, काय नक्की सुरेश धसांची आपली चर्चा झाली, आपल्या काय मागण्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत, प्रामुख्याने काय अपेक्षा आहे? ज्या 7-9 मागण्या आहेत, जे सहआरोपी करण्यात येण्यासंदर्भातल्या, ज्या कृष्णा आंधळी जो फरार आहे त्या संदर्भातल्या, जे सरकारी वकील आहेत नेमणूक त्यांच्या संदर्भातल्या, त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत। उपोषणापूर्वी त्यांनी जर ती सगळी अंमलबजावणी केली तर त्यांनी तसा प्रयत्न करतो म्हणून सांगितलेला आहे। ग्रामस्थ हे उपोषणावर ठाम आहेत, उपोषण करणार आहेत, मी देखील त्याच्यामध्ये आहे। परंतु त्यांनी जर ह्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या तर पुढची दिशा आहे ते गावकरी ठरवणार आहेत। खरं तर आजच्या ज्या एकंदरीत चर्चेमध्ये किंवा या सर्व आपल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने इथले जे पोलीस अधिकारी, तत्कालीन पोलीस अधिकारी होते, त्यांच्यावरती आपण आक्षेप घेतलेले आहेत। कशा पद्धतीचा त्यांचा रोल या संपूर्ण प्रकरणामध्ये असल्याचं पाहायला मिळते? अशोक सोनोने जो आमच्या गावातील दलित बांधव आहे, त्या दलित बांधवाला जी मारहाण झालेली होती ह्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे ह्या सगळ्या लोकांकडून, त्या दिवशी दुपारी 1 ते संध्याकाळी 10 पर्यंत प्रशांत महाजन साहेबांनी याची अट्रॉसिटीची केस घेतली नव्हती। जर ती घेतली असती तर भावाचा खून झाला नसता। म्हणून हे सर्व ह्या खुनाचे दोषी ते केज पोलीस स्टेशन आहे। त्यांनी का केस घेतली नाही, जी 12 तारखेला घेतली म्हणजे केस तर होती, हाणमार झालेली CCTV फुटेज आम्ही त्यांना दिलेले होते, आज देखील आमच्याकडे आहेत। ती जर केस झाली असती तर पुढची घटना घडली नसती। या संदर्भात आमचं त्यांच्याशी चर्चा झाली। काय आश्वासन दिलेलं आहे? हे ज्या मागण्या आहेत सगळ्या त्या उपोषणाच्या आधीच सगळ्या मान्य करू असं त्यांनी बोललेलं आहे। पण ते काय पुढं काय होणार आहे ह्याच्यात हे वेळेलाच कळेल, त्याच्यामुळं ते गावकरी यांची भूमिका ठरवतील। आपण पाहतो या ठिकाणी सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी भेट घेतलेली आहे ग्रामस्थांची, आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन जे आहे ते 25 तारखेच्या आत म्हणजेच उपोषणापूर्वी पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांना दिलेलं आहे। जर का या सर्व मागण्या मान्य झाल्या तर मात्र हे उपोषण मागं घेतलं जाईल अशी एकंदरीत भूमिका धनंजय देशमुख असतील किंवा मसाजोगच्या ग्रामस्थांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।